मी की राष्ट्र महत्वाचं, राष्ट्र महत्वाचं. राष्ट्र हा शब्द माझ्या तोंडात अव्याहतपणे असतो. दिवसातून एक वेळेस तरी नाव घेतो. त्याचं राष्ट्राचं म्हणजे त्याचं कारण असं आहे की आता आपल्या लक्षात यायला लागलंय, राष्ट्र जर ताकदवान नसतं तर आपल्याही पंतप्रधानाला व्हेनेझुएलाचे पंतप्रधान आणि त्यांची मिसेस ह्यांना दोघांना हेलिकॉप्टरमध्ये टाकून उचलून घेऊन गेले ते विमानात टाकून रातोरात. आता इराणवर हल्ला केले. आता परत दुसरीकडे आता चायना, भारत, पाकिस्तान, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका हे एक 6 देश आहेत. 6 किंवा एखादी कमी जास्त समजा, तर 6 देश आहेत. तर 6 देशावर कोणताही राष्ट्र हल्ला करू शकत नाही. त्याचं कारण काय? हे अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत. राष्ट्र बलशाली म्हणजे तुमची प्रगती ही पूर्ण राष्ट्रावर अवलंबून आहे. राष्ट्र ज्या दिवशी कोलॅप्स होईल त्या दिवशी तुमच्या कोळशाच्या खाणी, तुमचे ऑइल टँकर, तुमच्या ऑइलच्या रिफायनरी सगळीकडे ताबा मारतील ही लोक. कारण शेवटी ॲसेटसाठी सर्व लढाया चालू आहेत की संपत्तीसाठी चालू आहेत. मग संपत्ती, तुमची संपत्ती कुणाची आहे? राष्ट्राची संपत्ती आहे. आणि राष्ट्रानं त्याला सिक्युअर केलेलं आहे. तुम्हाला वचन दिलेलं आहे की बाबा तुमची संपत्ती सुरक्षित आहे राष्ट्र राहीपर्यंत. ज्या दिवशी राष्ट्र नाही त्या दिवशी बाहेरचे लोक येऊन तुमच्या शेतावर, तुमच्या काही बिझनेसेस असतील बिझनेसेसवर, तुमच्या काही मशिनरी असतील, तुमचे विमानं असतील, तुमचे जहाज असतील त्याच्यावर ताबा मारतील हे लोक. त्याच्यामुळं जे बी काही करता तुम्ही तुमच्या उदरनिर्वाहासाठी, तुमच्या प्रगतीसाठी, ते राष्ट्राच्या प्रगतीच्या पूरक धंदे करा. म्हणजे काय की असा धंदा करू नका की राष्ट्र डुबेल आणि मी वर येईल. असा धंदा करा की माझी तर प्रगती होतेच, राष्ट्राची पण प्रगती होते. असे बिझनेसेस करा.